हाय यूट्यूब फॅमिली, हा आपला दुसरा ब्लॉग आहे आणि आज आपण एका छोट्याशा गावात आलो आहोत जिथं छोटंसं आपलं शनीचं मंदिर आहे आणि ते खूप निसर्गरम्य वातावरणात आहे आणि ते इतकंच तिथं करमायसारखं आहे ना. पिकनिकसाठी ती प्लेस एकदम बेस्ट आहे आणि तुम्ही बघू शकता बाजूनी सगळं असं आपले झाडं आहे, हिरवळ आहे पूर्ण. हे बघू शकता तुम्ही. सावरगाव येथे छोटंसं मंदिर आहे पण इतकंच छान आहे की तुम्ही बघू शकता. आपण याच्या फार आत आलोय आणि खूप आतमध्ये पण आहे आणि इथं लोकांनी एकदम असे डोंगरामध्ये डोंगर उकरून त्याच्यात घर बांधले. आता तुम्ही बघू शकता इथं बोर्ड लावलेला पण आहे, एक शनी मंदिर सावरगाव आष्टी म्हणून. हे बघा, एकदम आतमध्ये आहे ते मंदिर, एकदम असं झाडांच्या एकदम असं मध्ये. हे बघा, आपण तुम्हाला पूर्ण मंदिर दाखवू. बघा, सगळी इथं शेती पण आहे आणि इथं मंदिर पण लोकांनी छोटंसं बांधलं आहे. पण मोठे शनी मंदिर खूप जणांनी पाहिलं असेल, पण आहे ना हे मंदिर हे छोटं आहे पण खूप भारी आहे. इथं गर्दी नसते अजिबात, पण आज आहे थोडीफार, कारण की आज अमावस्या आहे. आणि बघा, इथं किती मोठं वृक्षाचं झाड आहे. तुम्ही बघू शकता. इथं खूप जुन्या पद्धतीचे पण एक आड बांधलेला आहे, छोटासा आहे बघा. हे पाणी आंघोळीसाठी याच्यात घेतलं जातं. आणि इथे बघा किती छान असं महादेवाच्या पिंडेसारखं इथं बनवलेली एक विहीर आहे छोटीशी. आणि हे इथं हे आंघोळीसाठी घेतलं जायचं आधी, जुन्या काळासारखंच आहे इथं सगळं अजूनपर्यंत. किती छान असं इथं निसर्ग आहे आणि इथं छोटंसं असं मंदिर आहे. छोटा हनुमानाचं पण आहे आणि हे शनिदेवांचं. पूर्ण असं इथं ते बघा, तिथे एका डोंगरात असं छोटंसं असं घर बांधलेलं आहे, बघू शकता. तुम्हाला जर ही जागा मी दाखवलेली आवडली असेल तर नक्की इथं भेट द्या आणि माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्कीच करा. थँक्यू.